जर तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये कोणी जनगणनेसाठी आलो असं सांगून येत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या एक नवीन प्रकारचा स्कॅम बाजारात आलाय, जो एका झटक्यात तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक व्यक्ती स्वतःला सरकारी कर्मचारी सांगून लोकांची माहिती गोळा करतो. तो आधी साधे साधे प्रश्न विचारतो. घरात किती लोक आहेत? स्वच्छता आहे का? इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण खरी गोडी गुलाबी तिथून सुरू होते. तो अधिकारी तुमच्याकडे आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर मागतो आणि शेवटी सांगतो, "मॅडम, तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी आलाय, तेवढा सांगा." नक्की लक्षात ठेवा, जसा तुम्ही तो ओ-टी-पी त्याला सांगाल, तसा तुमचा गेम झाला. तुमच्या खात्यातून पैसे गायब. आता नीट ऐका. सरकार जेव्हा खरोखरच जनगणना किंवा कोणतेही सर्वेक्षण करते, तेव्हा त्याचे काही नियम असतात. पहिला नियम, कोणत्याही जनगणनेसाठी किंवा सरकारी कामासाठी तुमचा ओ-टी-पी कधीही मागितला जात नाही. दुसरा नियम, शासकीय कर्मचारी कधीही तुमच्या गोपनीय बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक कागदपत्राची गुप्त माहिती गोळा करत नाही. तिसरा नियम, जर कोणी जबरदस्ती करत असेल, तर आधी त्याचं सरकारी ओळखपत्र तपासा. जर तुमच्याकडे असा कोणी आला आणि त्याने ओ-टी-पी मागितला, तर त्याला सरळ सांगा, नाव सांगा तुमचं. आधी तुमची तक्रार सायबर क्राईम आणि पोलिसात करतो. बघा तो कसा पळत सुटतो. ही चूक तुमची असेल, सरकारची नाही. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा. आणि हा व्हिडिओ आताच तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणी या नव्या फसवणुकीची बळी पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.